राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला माहिती तुमची रावडी मंडळी काही ना काहीतरी नवीन करत असते आणि असाच काहीसा नवीन ध्यास पण घेतलेला आहे, तो म्हणजे शेती करायचा. आणि शेती करत असतानाही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुमची ही रावडी मंडळी करणार आहेत. आणि त्यासाठी मंडळी आपण निवडली आहे ब्रोकलीची शेती. आणि मंडळी, शेतीला सुरुवात झालेली आहे. मागील 2 भागांचा जर प्रवास तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल, वावर तयार होऊन आणि ब्रोकलीची लागवडही झालेली आहे. तर नक्कीच मागील 2 भाग तुम्ही जाऊन बघा. तर मंडळी, आपल्याला रोप लावून जवळपास 10-12 दिवस झालेले आहे. आणि मंडळी, 8व्या-9व्या दिवशी आपण आपल्या ब्रोकलीचे वाढ होण्यासाठी खत टाकलं. आणि मंडळी, खत टाकत असताना आपल्याला लक्षात आलं की आपल्या ब्रोकलीवरती अळईने हमला केलेला आहे. आणि हा हमला रोखण्यासाठी आपल्याकडे औषधही त्याच नावाचं आहे, ते आहे हमला. तर मंडळी, आज आपण आपल्या ब्रोकलीला पहिल्यांदी फवारणी करणार आहोत. आणि मंडळी, अळईचा हमला रोखण्यासाठी आणि सोबतच एक खबरदारी म्हणून आपण मंडळी बुरशीनाशकचंही औषध मारणार आहोत. आणि सोबत आपल्या झाडाची वाढ होण्यासाठी मंडळी 19-19 NPK ही टाकणार आहोत. तर मंडळी, आपलं हे वावर 1 ते 1.25 एकर आहे. आणि त्यासाठी आपल्याला जवळपास 8 ते 9 पंप लागणार आहे. तर मंडळी, आपण फवारणीसाठी जे औषधं घेतले आहे त्यामधला हमला आपण जवळपास 40 ते 45 ml टाकणार आहोत. परंतु मंडळी, एवढी टाकण्याची गरज नाही आहे. आपण 20 ते 25 ml टाकणार आहोत. आपण जास्त ह्यासाठी टाकतोय कारण आपल्या अळीचा हमला हा खूप जास्त आहे, त्यामुळे थोडंसं आपण वाढवलं आहे औषधाचं प्रमाण. आणि मंडळी, आपण बुरशीनाशकासाठी जे औषध घेणार आहोत ते म्हणजे ग्रँटाकोला पावडर ही 25 ते 30 ग्रॅम टाकणार. आणि सोबत झाडाची वाढ होण्यासाठी जे NPK घेतलंय ते असणार आहे 100 ते 200 ग्रॅम. चला तर मंडळी, घेऊया फवारणी करून.